मला स्वतःला असं वाटतं की या कॉलेजमध्ये कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन ॲक्च्युली फॉलो केलं जातं, कारण मी या कॉलेजची पास स्टुडंट आहे. तर बऱ्याच गोष्टी मी इथं शिकले आणि त्या मी आता माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये अप्लाय करते. सो त्यासाठी थँक्स माझ्या सगळे टीचर्स आणि या कॉलेजच्या सगळ्या फॅकल्टी मेंबर्स. त्याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजे आपलं ॲन्युअल फूड एक्झिबिशन असं मला सांगावंसं वाटतं, कारण त्या फूड एक्झिबिशनच्या 3 दिवसात आपल्याला आपला प्रोडक्ट डिझाईन करायचा असतो. कोणता प्रोडक्ट बनवायचा हे ठरवण्यापासून त्या प्रोडक्टचं मार्केटिंग कसं करायचं हे ठरवायचं असतं. ॲट द सेम टाईम त्या प्रोडक्ट न्यूट्रिशियस झाला पाहिजे हे सुद्धा आपल्याला त्या 3 दिवसात ठरवायचं असतं. प्लस सगळ्यात मोठी गोष्ट, त्या 3 दिवसात आपल्याला मार्केटिंग करून कस्टमर मिळवायचे असतात आणि आपल्या फ्रेंड्सपेक्षा जास्ती इन्कम आपल्याला कलेक्ट करायचा असतो. तर ते एम असतं आपल्या त्या 3 दिवसाचं. तर त्या 3 दिवसाच्या फूड एक्झिबिशनच्या स्टॉल्समध्ये या सगळ्या गोष्टी आपण शिकतो. मी इथूनच शिकले या गोष्टी. आणि जेव्हा मी पासआउट झाले, माझं काय असं ठरवलेलं नव्हतं की पुढं आपण एक ऑर्गनायझेशन करणार आहे. पण जेव्हा मी त्यात ॲक्च्युली गेले, तर माझी जर्नी चालू झाली ॲज अ एंटरप्रिनर. तर या सगळ्या गोष्टी मी ज्या कॉलेजमध्ये शिकल्या त्या मला ॲप्लाय करता आल्या. तर ते एक्सपिरियन्स, हे अनुभव खूप महत्त्वाचे वाटतात. आता माझी जर्नी इथंपर्यंत आली. सो मी ह्या कॉलेजची खूप आभारी आहे आणि आज प्रेझेंटेशनसाठी हा टॉपिक घेतला, तो प्रेझेंट करायची संधी मला मिळाली. त्यासाठी थँक्स टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.